आपल्याचे पित्र आपण का जीव घालतो याच्या माग शास्त्र आहे. पण तुम्हाला मी सोपं करून सांगते. आपली ना बघा वेळ ठरलेली असते. सकाळी 7-8 वाजता आपल्याला चहा लागतो ना, 10-12 वाजता जेवण लागतं, परत संध्याकाळी 4-5 वाजता चहा लागतो आणि परत रात्री 9-10 वाजता जेवण लागतं. आपली कशी वेळ ठरलेली तशी त्या पितरांची वेळ ठरलेली असते. आणि मग त्या तिथीनुसार आपण त्यांच्या नावाने खाली लोक जेवू घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. तुम्ही म्हणाल ताई असं कुठं असतं का? त्यांच्या नावाने आपण खाली लोक जेवू घालायचे आणि वरती त्यांचं पोट भरायचं आणि असं कुठं असतं का? तुम्हाला एक सोपं उदाहरण करून देऊ का? सोपं. मोबाईल प्रत्येकाकडे आहे ना. आता मोबाईल शिवाय माणूस आहे का दादा? प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्याच्यामध्ये बघा विविध प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहे. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे. तसंच एक गुगल पे किंवा फोनपे नावाचं ॲप्लिकेशन आहे बाबा. ते ओपन करा आणि त्यात एक नंबर टाका 9021-785-706 आणि त्याच्यावर फक्त 11,000 सेंड करा. लगेच माझ्या अकाउंटला जमा होतात. तुम्ही तिकडून पैसे टाकले आणि माझ्या अकाउंटला जमा झाले. तसं त्या पितरांच्या नावाने आपण खाली लोक जेवू घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. आणि लोक जेवू नाही घातले तर वर त्यांना उपाशी राहावं लागतं. यासाठी पण माझ्याकडे पुरावा आहे. महाभारतातलं एक फेमस कॅरेक्टर, फेमस पात्र महारथी कर्ण. बघा मायबाप कर्णासारखा दानी नाही आणि कर्णासारखा योद्धा नाही. त्यानं स्वतःचं शरीर सोडलं, चित्रगुप्ताकडे गेला. तो चित्रगुप्ताला म्हणे मला काहीतरी खायला दे. चित्रगुप्त त्याला म्हणतो कर्णा तुझ्या नावाने खाली कोणी अन्नदान केलं नाही आणि तू कधी दान केलं नाही. बरं कोण म्हणला? चित्रगुप्त. कोणाला म्हणला? कर्णाला. काय म्हणला? तू कधी दान केलं नाही. कर्ण म्हणला बाबा अरे तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या काय म्हणे. अरे मृत्यू लोकात जाऊन विचार. दान म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव कर्णाचं येतो आणि तू खुशाला म्हणतो कधी दान केलं नाही. मग आता याच्यावर तो चित्रगुप्त म्हणाला आवाज खाली. अरे आपण वकील आहे म्हणे, आपल्याकडे तुझे सगळे कागदपत्र आहे, तू काय काय कुटाणा केलाय मला सगळं माहिती म्हणे. तू कधी दान केलं नाही म्हणजे तू कधी अन्नदान केलं नाही. बघा कर्णाकडे समजा कोणी अन्नदान मागायला आलं तर दान करीत नव्हता. तर या पहिल्या बोटानं युधिष्ठिराचं म्हणजे पांडवांचं तो घर दाखवायचा. तू यांच्याकडे जेवायला जा म्हणजे तुला अन्न. चित्रगुप्त म्हणाला कर्णा तू कधी अन्नदान केलं नाही पण तुझ्या या पहिल्या बोटानं अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं म्हणून तू एक काम कर हे बोटच तोंडात धर. आता विचार करण्याची गोष्ट आहे अक्का. कर्णासारख्याला जर स्वतःचं बोट तोंडात टाकून स्वतःची भूक भागवावी लागली तर आपण 7-7 दिवस फुकटच्या पंक्ती हाणतो सप्त्याला. आपले काय अवस्था होईल याचा विचार करा. म्हणून शास्त्रामध्ये सूत्र आहे अष्टदरिद्र पीडित. आपल्या पितरांसाठीचे आपले जितके काही कार्य आहे ते कार्य जर का आपण केले नाही तर आपल्या पुढच्या 8ही पिढ्यांना दरिद्रता भोगावी लागते. विठ्ठल बघा एक ठिकाणी कीर्तन झालं, माझं श्राद्धाचं कीर्तन होतं आणि एक मनुष्य त्यानं मला येऊन फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्याच्या प्रश्नामुळं माझा सुद्धा अभ्यास झाला. ऐका. त्यानं विचारलं की म्हणे ताई जसं इतर धर्मामध्ये बघा माणसाला जमिनीमध्ये पुरलं जातं बरोबर ना, मग आपल्या हिंदू धर्मामध्ये माणसाला अग्निडाकच का दिला जातो? फार गोड प्रश्न आहे बरं का त्याचा. याचं उत्तर तुम्हालाही कळलं पाहिजे. ज्या वेळेस देव आणि दैत्यांचं युद्ध व्हावं त्या युद्धामध्ये देवांनी दैत्यांना मारावं. मला सांगा दैत्यांच्या गुरूंचं नाव काय बरं? शुक्राचार्य. हे शुक्राचार्य आहे ना यांना भगवान शंकरांनी संजीवनी विद्या दिली. संजीवनी विद्या. मग हे काय करायचे? संजीवनी विद्याच्या माध्यमातून त्या सगळ्या मेलेल्या दैत्यांना जिवंत करायचे आणि पुन्हा हेच दुसऱ्या दिवशी जाऊन युद्ध करायचे.
देवतांनी विचार केला असं जर का चालत राहिलं तर आपलं युद्ध कधी संपणार नाही. मग काय करावं? या सगळ्या देवतांनी सूर्यनारायणाचा धावा केला. सूर्यनारायण प्रकट झाले, विचारलं सांगा काय पाहिजे? म्हणे देवा आमची अशी विनंती आहे. म्हणे काय? आम्ही ज्या ज्या दैत्यांना युद्धामध्ये मारू त्यांचं शरीर तुम्ही तुमच्या अग्नीने जाळून भस्म करून टाका. तेव्हापासून माणसाला अग्नीने जाळून भस्म करायची परंपरा सुरू झाली. विठ्ठल आणि मायबाप त्यातल्या त्यात नियम असा आहे, माणसाचं शरीर हे 3.5 तासाच्या आत जाळावं. किती तासाच्या? 3.5 तासाच्या आत जाळावं. का? याच्या मागचे 2 कारण आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये ना 5 प्रकारचे प्राण आहेत. किती? 5. ज्या वेळेस आत्मा देहाला सोडून निघून जातो त्यावेळेस हे 5ही प्रकारचे प्राण या शरीराचा त्याग करतात. पण 2 उपप्राण असेत, देवदत्त आणि धनंजय. हे 2 प्राण असेत की 3.5 तासापर्यंत या शरीराचं रक्षण करतात आणि एकदा का 3.5 तास उलटले हे या शरीराचा त्याग करतात आणि मग शरीरातून दुर्गंध यायला चालू होतो. हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे 3.5 तासाच्या नंतर अनेक प्रकारचे कृमी, किडे, जीवजंतू या शरीरामध्ये जन्म घेतात आणि 3.5 तासाच्या नंतर जर जाळलं तर मग त्यांनाही मारल्याचं पाप आपल्या पदरामध्ये पडतं. मग आता तुमच्यातले काही जण म्हणतील की ताई काही काही वेळेस जर 3.5 तासाच्या आत जाळता आलं नाही तर काय करावं? कारण भावकी वगैरे सगळं सांभाळणं आहे, बरोबर ना? या जगामध्ये सर्वांचा नाद करावा पण गावकीन भावकीचा नाद करू नाही. हो म्हणे आम्हाला भावकी वगैरे सगळं सांभाळणं नाही, आधी जाळलं तर आमच्या भावकीमध्ये भांडणं लागतील. मग काय करावं? बघा, काही विशिष्ट प्रकारचे मसाले, काही विशिष्ट प्रकारच्या वनौषधी, या मसाल्यांमध्ये, या वनौषधीमध्ये जर या देहाला ठेवलं तर या शरीरातून दुर्गंधही येत नाही आणि या शरीरामध्ये कृमी किडेही जन्म घेत नाही. विठ्ठल